खेळाच्या मैदानाला आपला पदस्पर्श लावून या स्पर्धेत उपस्थित असलेल्या दर्दी क्रीडा रसिकांना उच्च दर्जाचं क्रिकेट, षटकार, चौकारांची मनमुराद फटकेबाजी 3 दिवसामध्ये लयलूट झालेली आहे। आता शेवटचा दिवस स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते आणि कोण उपसरपंच चषक 2024 वर आपलं नाव कोरेल याची गेल्या 4 दिवसापासून उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे। सलामीचं फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत टीम गोखिवरे संघाकडनं। स्ट्रायकरला गजेंद्र, नॉन स्ट्रायकरला भावेश आणि पहिलं षटक प्रियांश 11 भोईरपाडा भोईरगाव संघाकडनं येतोय दुर्गेश। दुर्गेश एक साधा सुधा खेळाडू नाही, अष्टपैलू खेळाडू ज्याच्या अवतीभोवती प्रियांश 11चं गाई करा। पंच यांना वॉर्निंग द्या, गडी बाद झाल्यावर कुठल्या संघाला आधेमध्ये मीटिंग घ्यायला आले तर लगेच हुसकवायचं त्यांना। मंगेश भोईरगाव यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचगाव स्थानापन्न व्हायचं आहे। सूर्य मावळतीला गेलाय तसंही गेल्या दिवसापासून आभाळ मेघाच्छादित असल्यामुळे पुअर लाईट आहे। अच्छा बसा ना सर, कॉमेंट्री करायची तर इसके बाद करतो आयोजकांना की मंगेश आहेत ना, मंगेश भोईर यांना आपल्या मंडळाच्या वतीने सन्मानित करा। पहिला चेंडू दुर्गेश यांचा राईट आर्म ऑफ द विकेट आणि पहिला चेंडू बिग ब्लो, बडी मछली जाल में, दॅट्स अ बिग ब्लो, दॅट्स अ बिग विकेट। पहिला खिंडार पडतोय डावाच्या सुरुवातीला गोखिवऱ्या संघाला सुरुंग लावतोय, सुरुंग पहिला सुरुंग दुर्गेशच्या रूपाने। पुन्हा एकदा दुर्गेश आपल्या गोलंदाजीवरनं आपल्या संघाला एक नवी उमेद, नवी ऊर्जा, नव बळ, नवी प्रेरणा, नव संजीवनी देतोय आणि सांगतो कम ऑन बॉयज वन्स मोर। पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज गजेंद्र ज्याने दुसऱ्या दिवशी या मैदानावर अनेक गोलंदाजांचं वशरहरण केलं, अनेक गोलंदाजांना उघडं नागडं केलं, अनेक गोलंदाजांना पोलिशी मार दिला, शॉक ट्रीटमेंट दिली। तो गजेंद्र मात्र दुर्गेशच्या पुढे त्याची डाळ शिजलेली नाही, पहिल्याच चेंडूवर शरणागती घालीनं लोटांगण केलेलं आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मनोज। बघूया दुर्गेश पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला नवं बळ, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा, नवी चेतना आणि दिशा देतोय कम ऑन बॉयज। षटकातला दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ऑफ द विकेट। यावेळेला पॉइंटच्या डोक्यानं चेंडूला तोडलंय आणि काय येतो पंचांचा इशारा आम्ही वाट पाहतोय। खणखणीत दणदणीत असा पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या पठडीमध्ये मारलेला हा शॉट चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते बरोबर बिन 1 बाद 4। बाद झालेला फलंदाज गजेंद्र ज्याला शून्यावर तंबूमध्ये धाडलं दुर्गेशने। सामना 3 षटकांचा आहे। सूर्य हळूहळू पावळतीला जातोय। गेल्या 2 दिवसापासून क्लाउडी स्काईज असल्यामुळे थोडस पुअर लाईट आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा मला वाटतं चेंडूला भिरकावलं जाते, मिड विकेट वरनं पंचांचा इशारा येतो। वन बाउन्सने पुन्हा एकदा खणखणी दणदणी चौकार। पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 खणखणी दणदणी ते कव्हरला बॅकफूट पंच आणि दुसरा बॅकफूटला जात मिड विकेट वरनं मारलेला शॉर्ट टर्म पुलचा फटका। या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 8। या 2 चौकारानं मनोज सांगतो आपल्या खेळाडूंना डरो नहीं मैं हूं ना। या षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय दुरेश, राईट आर्म ऑफ द विकेट पंचांच्या डावीकडनं। वाह, लवली डिलिव्हरी, दॅट्स अ मॅजिक डिलिव्हरी। 2 चेंडू मारल्यानंतर दुर्गेश यांचा थोडासा स्वाभिमान दुखावला, थोडेसे डिवचले गेले, त्यांना थोडीशी खंत लागली का हे क्या हो रहा है मेरे ऊपर, हल्ले हो रहे, आणि त्यानंतर मात्र त्याने चौथा चेंडू निर्धाव टाकलेला आहे। याला म्हणतात व्यवसाय खेळाडू। पुन्हा एकदा रणजित दादा केनिया मैदानाला फेरफटका मारून येतात। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, परंतु कॅच होतो की काय होतोय बघूया। डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि जीवदान मिळते। एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 9। चेंडू टाकून झालेत 5। चांगला नियंत्रित मारा केला जातोय, चांगली कशमकश। इस मैच में टेंशन है, टसन है, एवरीथिंग इन दिस मैच। इस मैच में एक्शन है, इमोशन है, ड्रामा है, कारण सर्वस्व पणाला लावून दोन्ही संघ खेळतायत।
51,000 रुपये काय इतक्या लांबनं प्रवास करून आलेले दोन्ही संघ आहेत. संपूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची ज्या चषकची चर्चा आहे, सर्व क्रीडा शौकीनांचं ऑनलाईन या लाईव्ह टेलिकास्ट मधून या स्पर्धेकडे लक्ष लागलेले आहे. अशी एक जबरदस्त क्रिकेटचा कुंभमेळा. शेवटचा चेंडू दुर्गेश यांचा पॉवर प्ले मधला. बघूया काय होते पॉवर प्ले मध्ये. पॉवरफुल फलंदाजी म्हणता येणार नाही, परंतु संमिश्र मारा झालेल्या. पहिल्या चेंडू गडीबाद झाला, दुसरे 2 चेंडू लगातार चौकार आले, त्यानंतर चेंडू निर्धाव पडला, त्यानंतर एक धाव. अंतिम चेंडू बघूया, अंतिम चेंडू काय होतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला फेकून दिलाय की झेलबाद होतोय बघूया, आणि गडी बाद होत आहे. यावेळेला हेलिकॉप्टर चाललं नाही, दुर्गेश याने बरोबर स्लोवर वन टाकला आणि फलंदाजाला अगदी डीप मिड विकेटला सीमा रेषे नजीक फलंदाज दुसरा गडी बाद होतोय. मनोज बाद होतोय. मनोज नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली होती आणि इथे मात्र हे घोंगावणारं वादळ दुर्गेशने शेवटच्या चेंडू शांत केले आणि आपल्या संघाला पुन्हा नवं बळ, नवी प्रेरणा, नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आणि सांगतो डरो नहीं मैं हूं ना. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये. स्वरूपला आपलं खरं रूप दाखवावं लागेल. स्वरूप ज्याने या स्पर्धेमधलं दुसरं मेडल षटक टाकलं होतं निर्धाव. गोलंदाज येतोय भोईरपाडा संघाकडनं प्रतीक. पहिलं षटक अतिशय संतुलित मारा, नियंत्रित मारा, चिवट तिकट मारा, अगदी मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी दुर्गेश यांच्याकडनं. 2 गडी प्रमुख बाल फलंदाज केलेले आहेत. एक गजेंद्र, त्यानंतर मनोज, यानंतर आलेला फलंदाज स्वरूप आणि भावेश यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. थोडंसं डावाला अडखळत सुरुवात झालेली, जितके बनावे तितक्या वेगाने धावा आलेल्या नाहीयेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. याने धाव फलकावर फक्त धावा लागलेल्या आहेत त्या 9. दरम्यान 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत. पंच वेळेचा अपव्यय केला जात असेल तर त्यांना सज्जड दम द्या. पेनल्टी लावू आपण नुसता दम देत आलो त्यांना. आता शेवटच्या दिवशी जर एखाद्याला पेनल्टी लावली का बरोबर सुतासारखे सगळे खेळाडू सरळ होतील. प्रतीक यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज. पहिल्यांदा मला वाटते भावेशला संधी मिळते आणि पुन्हा एकदा झेल उठतोय. पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र पुन्हा एकदा तिसरा गडी बाद होतोय. आणि प्रियांश 11 भोईरपाडा संघाचे जे समर्थक आमच्या डाव्या बाजूला बसले त्यांना आनंदाचे उमाळे फुटे. आनंद पोटात माझ्या माईना अशी अवस्था झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय. 3 गडी बाद होत आहेत. आणि पुन्हा एकदा प्रतीक आपल्या संघाला सांगतोय डरो नहीं मैं हूं ना. गोखिवऱ्या संघाची कोंडी केली जाते, नाकाबंदी केली जाते, मुसके आवडल्या जात आहेत. 3 बाद 9. येणाऱ्या आणि जाणाऱ्या फलंदाजाने म्हाताऱ्या माणसासारखं शतपावली करत जाऊ नये. वेगाने यायचंय मैदानात, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पंच वॉर्निंग द्या. भोईरपाडा संघ कुरगोडी करतोय, वर्चस्व निर्माण करतोय आणि गोखिवऱ्या संघाला डोकं वर काढायची जराही संधी देत नाहीये. दाबून ठेवतोय. पहिल्यांदा प्रतीक आता पहिल्याच चेंडूर गडी बाद केलेला आहे. बघूया या चेंडूर काय होतंय. नवीन फलंदाज आलेल्या मैदानामध्ये कोण. नकुल. 3 बाद 9. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय तरी त्यांचा यशस्वी ठरलेला दिसतो. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 7 आणि या 7 चेंडूच्या खेळामध्ये निर्विवाद प्रियांश 11 भोईरपाडा संघाने निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. षटकातला दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पंच हळूच आमच्या बाजूला वळताय. दोन्ही हात खांद्याच्या समांतर. धाव अवांतर. धाव संख्या 3 बाद 10. थोडंसं अंडर प्रेशर नाकाबंदी केली जाते, लॉकडाऊन केले जाते, संचार बंदी केली जाते, फलंदाजाला जखडून ठेवलं जाते. कुठल्या प्रकारचे मोठे फटके षटकार चौकार मारण्याची अजिबात संधी देत नाही. याला म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. ज्यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट केले जात आहे. 1 रन पडून काढले ते सॉफ्ट हँडरचा वापर केला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि चित्त्याची चपळाई, बैरी ससाण्याची नजरेने कार लुईसच्या वेगानं चेंडू 2 धावा पळून काढल्या जातात. धाव संख्या 3 बाद जाऊन पोहोचली ती 12 वर. सिंगल डबल काढून धाव फलक सतत हालतात ठेवतात आणि गोलंदाजी करणाऱ्या संघात दबाव वाढवण्याचा मानसिक प्रयत्न केला जातोय. खर तर बॅकफुटला ढकललेले टीम गोखिवरेला. प्रत्येकांचा या षटकातला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू गुंगारा देतोय. मॅजिक डिलिव्हरी.
परफ्यूम डिलिव्हरी लहराती हुई बलखाती हुई गेंद फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या करत चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या आता स्थिरावलेला आहे. निर्विवाद आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झाला. 10 चेंडूच्या खेळामध्ये निर्विवाद भोईरपाडा संघाने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व निर्माण केलेले, गोकिवरे संघाला दाबून ठेवलेले, अंडर प्रेशर ठेवलेले. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पंच हळूच आमच्या बाजूला वळतात. दोन्ही हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन बोलली वाईटच्या रूपाने ती 3-13. काय जबरदस्त टिचून गोलंदाजी करतात, चिवट तिखट मारा करतोय, वेगवान धारदार नपीतुली कशी हुई सदी हुई आणि फलंदाजाला जखडून ठेवणारी, फलंदाजाची आझादी हिरावून घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक यांच्याकडनं राईट आर्म मोर्थ विकेट षटकातला 5वा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी शेवटच्या क्षणी आपल्या खांद्याचा वापर केला. देखते रह गए, ढूंढते रह गए, कहां से गेंद आई, कहां से निकल गई, कोई आता नहीं, कोई पता नहीं. पाता पाता 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 का किती चेंडू? 4 चेंडू. थोडस लांबडं थोडस मागडं षटक, परंतु फलंदाजाला 4-4 झालेत. फलंदाजाला जराही डोकं वर काढू दिलं जात नाहीये. किती झालेत? 1 2 3 4 ना, 4च झाले. 4च. बघा मी क्लारिफिकेशन देतो. पहिली विकेट, दुसरा वाईट, तिसऱ्यावर 2, चौथ्यावर डॉट, 5वा वाईट, 6वा डॉट. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू उडवला जातोय आणि इथे गडी बाद होतोय. लेच्या पेच्या आणि पुचार शॉट मारून फलंदाज बाद होतोय. चौथा गडी बाद का? नकुल बाद जातोय. काहीही करता आले नाही. गोलंदाजी वरचढ ठरलेले, फलंदाजीला खिंडार पाडले. डावाच्या सुरुवातीला दुर्गेशने जो सुरुंग लावला त्या सुरुंगचा हा परिणाम आहे की गोकिवऱ्याचा आलेले फलंदाज फक्त हजेरी लावून परत जात आहेत. साहिल येतोय. गोकिवरा संघ अडचणीत आलेला आहे, मुसके आवडलेले आहेत, नाकाबंदी केलेले. दुसऱ्या षटकामधला प्रतीक यांचा भन्नाट वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली जवळजवळ 4 बाद 13. 3-13 वरून 4-13. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॉलर बॅकडॉरचा फटका मारला जातो. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग होते. अतिशय गचाळ, ढिसाळ, गलतान आणि दळभद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी जिथे 1 धाव मिळायला मुश्किल होते तिथे 2-3 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 15. आता शेवटचं षटक येत आहे आणि शेवटच्या षटकासाठी कोण येतोय गोलंदाज बघूया. कोणावर विश्वास दाखवला जातो संघाकडनं, कारण हल्ला बोलतं निर्णायक षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्येच आपल्याला गोलंदाजाला पूर्ण उघडं नागडं करायचंय असे मनसुब्याने असा आदेश जो 12th मॅन मैदानामध्ये आलेला आहे त्याच्या मार्फत संघ व्यवस्थापनाने मैदानामध्ये असलेल्या फलंदाजाला सक्त आदेश दिलेले की शेवटच्या गोलंदाजाला तुडवा आणि कमीत कमी 20 ते 25 धावा काढा. अक्षय येतो गोलंदाजीला. घाई फक्त आपण सांगतोय, मैदानावरल्या खेळाडूंनी घाई केली पाहिजे. डावखुरा फलंदाज स्वरूपने आतापर्यंत आपलं रूपच दाखवलेलं नाहीये. स्वरूपला संधीही कमी मिळाली आहे. शेवटच्या षटकामध्ये संधी पहिल्यांदा मिळते. गोलंदाज येतो अक्षय. राईट आर्म, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिल्या चेंडूला टाटा बाय बाय गगन चुंबी टोले जंग षटकार. सरळ अकलोली गावच्या दिशेने भिरकावून दिले जात आहे आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. कारण मगाशी जो 12th मॅन मैदानामध्ये आला होता त्याच्या माध्यमात गोकिवऱ्या संघाचा संदेश आला की या गोलंदाजावर हल्ला चढवा, जितक्या धावा ओरबाडता येतील, जेवढं कुटता येईल तेवढं कुटा. कारण हाणामारीचं षटक आहे, याला म्हणतात हाणामारीचं षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू स्वरूपला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. पंचांचे हा समांतर धार अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. देर इज अ नो आर्ग्युमेंट आफ्टर द अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंच साधेसुधेने नामांकित स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू चॅलेंजचं मैदान ज्याने गाजवले असे सुजित उर्फ दाऊद. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा भिरकवलंय. झेल होतो की काय, टाटा बाय बाय की काय, अगदी सीमा रेषेवर आबक आणि दुबक दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेतला. जेव्हा झेल सुटला पहिल्यांदा तेव्हा सगळे समर्थक पाठीराखे जराशे घाबरले होते का, हे क्या हो रहा है. परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याने यशस्वी झेल घेतलाय आणि स्वरूपचं जे रूप होतं ते रौद्र रूप धारण करण्यापूर्वी त्याला तंबूचा रस्ता दाखवला जातो अक्षयकडनं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 5-22. अजूनही या षटकातले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा. 23 इज अ नॉट इनफ स्कोर. 23 इज अ नॉट इनफ स्कोर. 3 balls remain and near about 10 runs required. If they set up 35 score, it will be a safe score. 3 चेंडू 1 वाईड आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला षटकार, दुसरा वाईड, तिसरा विकेट. आणि काय टाटा बाय बाय की झेल उठतोय आणि झेल आयाराम गयाराम का सिलसिला जारी है. आणि फलंदाज बाद शैलेश का, शैलेश बाद झालाय. कितवा गडी बाद होतोय स्कोरर. 6 बाद 22. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोकिवऱ्याच्या संघन व्यवस्थापने सांगले काही झालं तरी चालेल, 1-1 2-2 धावा घेऊच नका, हवेमधूनच मारा, हवा की सैर करो. नवीन फलंदाजाचं नाव मैडी. प्यार से लोग उसे मैडी कहते हैं. ऑस्ट्रेलियाचा टॉम मैडी आणि इकडे गोकिवऱ्याचा पण मैडी. बघूया मॅडी काय करतोय. धाव संख्या झालेली 6 बाद 22. 22च्या पुढे धावा थांबलेल्या आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बघा कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. अवे फ्रॉम द बॉडी ही ट्राय टू हिट द बॉल अवे फ्रॉम द बॉडी. देर इज नो फुटवर्क. न फ्रंट फुट पर गए न बैक फुट पर गए. खड़े खड़े मारने की कोशिश. चेंडू मात्र वाकुल्या करत एष्टी रक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड. यावेळेला पुन्हा एकदा झेल सुटतो की काय बघा. अगदी या षटकामध्ये पूर्ण नाकाबंदी करून टाकली अक्षयने. 1 षटकार आला त्यानंतर मात्र धावा पूर्ण आटलेल्या, धावांचा दुष्काळ पडलेला आहे. मुसीबतों का पहाड़ टीम गोकिवरा पर टूट चुका है. आता कोण आलाय. टीम गोकिवऱ्याची इतकी पडझड झाली का त्यांचा तो मान्सूनच एकदम बावसळून गेलाय. बघा चेंडू निर्धाव, त्यालाही आठवत नाही. थोड्या वेळासाठी त्याचा मेंदू पण लॉक झाला. इतका जबरदस्त टेन्शन आलेले या सामन्याचं. अशी भन्नाट गोलंदाजी केली आणि खरंच ना आता पण त्याला सगळी नावं आठवत होती. अचानक संघाची पडझड झाली आणि बिचाराची स्मरणशक्ती थोडीशी गजनी सारखी अवस्था झाली त्याची. धावा झालेल्या 22 करायच्या फक्त 23. 18 चेंडू आणि 23 धावा. खरं तर 23 धावा दुर्गेश सारखा धावांचं मशीन ज्या संघाकडे त्याच्यासाठी 23 धावा म्हणजे काहीच नाहीये. पण लो स्कोरिंग मॅच नेहमीच खतरनाक असते आणि त्यांच्याकडे गोकिवऱ्या संघाकडे सुद्धा एक चांगली गोलंदाजाचा ताफा आहे आणि या 23 धावा करताना नक्काच भोईरपाडा संघाला सुद्धा ते मुसके आवडण्याचा प्रयत्न करतात. टीम धानीव आपला कर्णधार कुर्सी बी आणि टीम धानीव. तर 23 धावा होताना काय घडतंय काय बिघडतंय, कोण कुणाला भिडतंय, कोण कुणाला तुडवतंय, कोण कुणाला रडवतंय, कोण कुणाला उघडं नागडं करतंय याचं धावतं समालोचन करण्यासाठी या इलाक्यातला आणखीन एक बुलंद आवाज गणेश पांडव. तर मी विनंती करतोय धीरजाला, धीरज आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. एका साइडनं पालघर तर एका साइडनं ठाणे यांच्यामधली नेक्स्ट मॅच. एका साइडनं विश्वनाथ जाधव तर एका साइडनं मात्र सूरज केने. त्याआधी जाऊयात मैदानच्या आतमध्ये.
तर एक जबरदस्त अंगावर शहारे आणणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दानीव संघाने ऍज युजल नेहमीप्रमाणे नाणेफेक जिंकलेली आहे. क्रिकेट विश्वामधल्या आणखीन एक दोन महाशक्ती एकमेकांसमोर या सामन्यानंतर उभ्या टाकणार आहेत. एका बाजूला ज्यांचा महाराष्ट्रामध्ये दरार आहे, दबदबा आहे, अनेक गोलंदाजांना ज्यांनी उघडं नागडं केलं, अनेक गावामध्ये जाऊन ज्यांनी अक्षरशः बक्षीस आपल्या गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर जिंकलेले आहेत, असा एक टीम गोरसई बी. तर त्याच्या बाजूला एका बाजूला वसई तालुक्यातला एक नामांकित संघ धानीव. यानंतरचा सलामीची जोडी मैदानामध्ये येते. भोईरपाडा संघाचं प्रमुख अस्त्र प्रमुख शस्त्र दुर्गेश आणि त्याच्या जोडीला ऋषिकेश. दुर्गेशने पहिल्या दिवशी या मैदानावर अनेक गोलंदाजांना एखाद्या वादळाप्रमाणे झोडून काढलेला आहे. तब्बल या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्याने वेगवान अर्धशतक मिळवलं असा दुर्गेश महाबलाढ्य फलंदाज. धावांचं मशीनाप्रमाणे स्पानमा पण वेगाने झाला पाहिजे. पंच सुजित उर्फ दाऊद द्या त्यांना वॉर्निंग द्या. बघूया या 23 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मॅन इन फॉर्म दुर्गेश स्ट्राईकला जातो. नॉन स्ट्रायकरला ऋषिकेश, ऋषिकेश स्ट्राईकला जातोय. म्हणजे थोडासा संघ व्यवस्थापनाने निर्णय बदललेला आहे की दुर्गेशला थोडासा मागे राहू द्या, काही टेन्शन नाही. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतो तेव्हा संघाचा तारणहार म्हणून असलेला दुर्गेश. कॅमेरामधला विनंती आहे की मैदानाच्या सभोवती जेवढे काही आमचे प्रेक्षक मायबाप आलेले त्या सर्वांचे चेहरे दिसू द्या. गर्दीमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच असतात. काही पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून पण आलेले, त्याच्यामुळे आपले मोबाईल आपले पैसे सांभाळून ठेवा रे बाबांनो, कारण गर्दीचा फायदा घेतात चोर लोक. पुन्हा एकदा स्वरूप लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवर गाडी बाद होतोय की काय काळजाचा ठोका चुकतोय. भोईरपाड्याच्या समर्थकांच्या छातीत धस्स होतय. ऋषिकेश बाद होतोय. स्वरूपने आपलं गोलंदाजीतलं रूप दाखवलंय. ज्या प्रकारे दुर्गेशने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला अगदी तशाच प्रकारचे आता रिमेक्स आपल्याला पाहायला मिळतंय. जैसे को तैसा मिला तो बडा मजा या टीट फॉर टॅट ठोसा असं स्वरूपने आपलं रूप दाखवलंय. प्रतीक जातोय गोलंदाजीसाठी. बघा क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. क्रिकेट मध्ये कुठल्याही क्षणी कुठलाही संघ हरू शकतो, कुठलाही संघ पराभूत होऊ शकतो, असं क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक वारंवार किस्से घडलेले आहेत. सुरुवात मात्र जोरदार झालेली आहे. 23 धावा करताना स्वरूप आणि कंपनी नक्कीच आपल्या परीने भरपूर प्रयत्न करतील. पहिल्या चेंडूवर आपल्यासाठी आपल्या संघाला नवबळ नवी प्रेरणा देतात आणि सांगतो कम ऑन वाईज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातो. 1 रन पळून काढली जाते. पंचांनी अपील धावबादचं फेटाळून लावलेलं आहे. 1 बाद झालेला फलंदाज ऋषिकेश गोल्डन टकचा शिकार आणि आता महाबलाढ्य फलंदाज धावांचं मशीन दुर्गेश इज ऑन स्ट्राईक. बघूया स्वरूप त्याच्याकडे काय आश्रय त्याच्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड. बुंद्यात टाकलेला चेंडू राईट ऑन द ब्लॅक कोर्ट. बँग ऑन द टार्गेट. अगदी बुंद्यामध्ये टाकलाय. जराही बॅट उचलली असती तर मागचा त्रिफळा उद्ध्वस्त केला असता. परंतु दुर्गेश सुद्धा तेवढाच अनुभव संपन्न परिपूर्ण असलेला फलंदाज. कशमकश इस मॅच में टेन्शन टसन ऍक्शन इमोशन. पुढचा चेंडू आणि चेंडू खाली जागेमधनं खणखणीत दणदणीत चौकार. ठोसा पलटवार. दुर्गेश गरजतोय बरसतोय. धावांचं मशीन सुरू झालेलं आहे. धावसंख्या 4. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज. 5 झाले. ओके 5. बघूया पुन्हा एकदा स्वरूप. जोपर्यंत दुर्गेश वहां पर मौजूद है खतरे की घंटी बजती रहेगी. वाह सुपर्ब. काय रनिंग बिटवीन द विकेट. अरविंद बागुल यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो अरविंद बागुल यांनी सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. बहिरी ससाण्याची नजर आणि चित्त्याची चपळाई आपल्याला त्या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळाली.
मिठाराम बोंद्रे यांना सुद्धा विनंती आहे, सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं. मिठारामजी बोंद्रे चेंडू टाकून झालेले आहेत 5, धावा झालेल्या आहेत 6. पुन्हा स्वरूप चांगली गोलंदाजी करतोय, धारदार मारा करतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वाह, सुरेख परफ्यूम डिलरी, देखते रह गए, ढूंढते रह गए, कहां से गे दाई, कहां से बता नहीं. पंचांचा षटक संपल्याची उद्घोषणा पंच सुजित उर्फ दाऊद. दुसरं षटक त्यांच्या अजिबात कोंडाळ करू देऊ नका. बघा जमले, जसे हळदीला तेलांना माणसं जमतात तसे खेळाडूंना जमायची संधी देऊ नका पंच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण का आपल्याकडे वेळ कमी आहे आणि गेल्या 2 दिवसापासून हवामान इतकं खराब आहे, त्याच्यामुळे वीटभट्टीवाले पण टेन्शन मध्ये आहेत, कलिंगडावाले टेन्शन मध्ये आहेत. हा, स्वतः आपले मंगेश भोईर सुद्धा जबरदस्त टेन्शन मध्ये आहेत. पाऊस पडला तर काय होईल, पण पाऊस काय पडणार नाही, टेन्शन घेऊ नका. हा, कृपेश पाटील पण जबरदस्त दबावाखाली आहेत अकलोलीचे. त्यांचे पण 15-20 पातळे आहेत, त्यांना पण धाकधूक लागलेली आहे. कालपासून त्यांनी पण देव पाण्यात बुडवलेले आहेत. मनोज येतोय गोलंदाजीला, बघूया चिवट तिखट मारा दुर्गेशसाठी. वाह, इनकमिंग डिलीवरी. दुर्गेश, मैं तो कहूंगा जब तक दुर्गेश वहां पर मौजूद है, गोखिवरे वालों के लिए खतरे की घंटी बजती रहेगी. जागते रहो गोखिवरे वाले. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉलचा इशारा आणि 1 बाउंसचा इशारा. पंचांनी ताकीद दिले गोलंदाज मनोजला. षटकातला पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर. बघा कडक शॉट आणि जातोय चेंडू. बघा क्षेत्ररक्षण, बघा अचाट अफाट आणि भन्नाट असं क्षेत्ररक्षण. अचाट अफाट आणि भन्नाट अविश्वसनीय क्षेत्ररक्षक. असं वाटलं ती चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल, परंतु तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी. याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात समर्पित वृत्ती, याला म्हणतात त्यागी भावना. या 23 धावा जरी कमी वाटत असल्या तरी लो स्कोरिंगची मॅच आहे. मनोज, दुर्गेश हा एकमेव फलंदाज आहे की ज्याच्या भोवती संपूर्ण विजयाचं श्रेय आहे. पकवलाय, बघूया. आणि इथं मात्र दुर्गेश बाद होतोय. बडी मछली जाल में. ओके, दीपेश पाटील यांना मंडळाच्या वतीने सन्मानित केले जाते. मी विनंती करतोय, सगळे थोडेसे बिझी आहेत, परंतु त्यांचा लवकरात लवकर आम्ही आयोजकांच्या वतीने सत्कार करू. दीपेश पाटील यांचा सत्कार केला जाईल. कुठल्याही पाहुण्याला आम्ही सत्कारापासून वंचित ठेवणार नाही. फक्त थोडंसं मॅचचं टेन्शन आहे. जर दीपेश पाटील असतील तर त्यांना आम्ही थोड्या वेळात सन्मानित करूया, कारण इथे पाहुणे पण नाही, कोणी दिसत का त्यांच्या. हा, कैमरामैन पूरे पब्लिक के ऊपर अपना कैमरा लगाओ. कॅमेरा मारला ना का चांगलं होतं. चांगली बरेचसे प्रेक्षक पण दिसतात आणि काही भुरटे वांटेड असलेले चेहरे पण दिसतात पोलिसांना. त्याच्यामुळे ते लोक लगेच पळून जातात त्या गर्दीतनं. हा, असा अनुभव आहे. नवीन फलंदाज कोण आलाय? रोहन येतोय. बघूया, मॅच मधलं टेन्शन वाढलेलं आहे. मनोज यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अंगलट येतो की काय बघूया. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट, सुपर्ब. 2 धावा पाहून काढल्या जातात. धावा हळूहळू पुढे सरकतात. धावा जाऊन पोचल्यात 11. जिंकण्यासाठी अजून स्कोरर किती पाहिजेत? 12 का? 8-12. अनेक मान्यवर प्रेक्षकांमध्ये आले असतील कदाचित. आमच्या भिवाळीचे पंढरी पाटील, भाजपाचे कार्यकर्ते पंढरी पाटील यांचं आगमन झाले. त्यांच्या आयोजकांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय.
बघूया मनोज या षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय राईट आर्म ऑफ द विकेट आणि झेल उडतोय आणि गडी बाद होतोय. जबरदस्त भेदक मारा, चिवट मारा, तिकट मारा, फलंदाजाला अगदी काही कळायच्या चेंडूने बॅटची कड घेतली आणि उंच गेला आणि चांगला चित्तथरारा झेल घेऊन तिसरा गडी बाद होतोय. मनोजचा भेदक मारा. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. नवीन फलंदाज कोण येतोय? नाही ते टेन्शन असतं. भारत पाकिस्तानची मॅच असल्यावर आपला जसा वर खाली होतं ना, हे नॅचरली आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपला संघ जिंकला पाहिजे. जेव्हा षटकार चौकार बसतात नॅचरली आहे ते. षटकार मारला की जो पाठीराखा असतो तो लगेच आनंदी होतो, विकेट गेली का लगेच थोडासा दुःखी होतो. नवीन माणसं येत आहेत, पाहुणे येतात. आइए सर, पधारिये, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या सर. वन टू गो. काही बरेचसे पाहुणे मंडळी याची आपल्या भागातल्या बाहेरची, त्यांची आमची काय ओळख नसल्यामुळे आम्ही त्यांची नावं घेऊ शकत नाही सर. थोड्या वेळात आपली नावासहित आम्ही उद्घोषणा करू. आणि फलंदाज षटक संपल्यात उद्घोषणा होते. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. इस मैच में मैंने पहले की था एवरीथिंग इन दिस मैच. इस मैच में टेंशन है, टसन है, एक्शन है, इमोशन है, ड्रामा है. 6 चेंडू 12 धावा. पाच वाजलेत. पंच 2 दिवसापासून सूर्यनारायणानं सुद्धा आपल्याला दर्शन दिलेलं नाहीये. संदेश पाटील या गावचा आणखीन एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा आगमन झालेले. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. आइए सर, पधारिये, तशरीफ लाइये, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. शेवटचं निर्णायक षटक. दोन्ही समर्थकांचे जीव टांगणीला लागलेले. दोन्ही समर्थकांनी आपल्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं नामस्मरण मनातल्या मनात मंत्राचं पुटपुटायला सुरुवात केलेले. आणि घरी जे टीव्हीच्या समोर आमच्या माता, बंधू, भगिनी बसले असतील त्यांनी आपापले देव पाण्यात बुडवले. साकडं घातलंय, नवस घातलंय. काही जादूटोना करणाऱ्या वाऱ्यांनी तोडगे करायला पण सुरुवात केलेली. भगत पण काही घेऊन आलेले असतील प्रेक्षकांमध्ये. हो, वारंवार आम्ही ग्रामीण भागात हे पाहतो. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी आलाय महेंद्र आणि समोर स्ट्राईकला फलंदाज आहे प्रतीक आणि नॉन स्ट्रायकरला आहे अक्षय. अक्षय आणि प्रतीक यांच्यावर जिम्मेदारी आहे. 6 चेंडू 12 धावा. फार मोठ्या धावा नाही आहेत, परंतु कदाचित दुर्गेश आणि महत्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे येणाऱ्या फलंदाजावर जो मनोवैज्ञानिक दबाव आहे, तो मानसिक दबाव, तो दबाव येणे त्यांच्यावर साहजिक आहे. महेंद्र यांचा पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीक साठी पहिला चेंडू खराब चेंडू. पंचांचा इशारा आम्हाला येतोय नो बॉल. नो बॉल. जस्ट लाईक अ बीमर. फ्री हिट. बीमर टाकलेला बीमर. पहिला चेंडू शरीरवेदी जर असेल तर पंचांनी गोलंदाजाला ताकीद द्यायची. आता 6 चेंडू आणि 11 धावा. 6-11. महेंद्र काय करतोय बघूया. पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि बघा षटकार. षटकार मारल्याबरोबर कोमामध्ये गेलेले भोईरगावचे सगळे समर्थक जोमात येत आहेत. जसा ICCU मध्ये एखादा पेशंट, आपला रुग्ण ऍडमिट असतो आणि डॉक्टर सांगतो की शांत बसा, आणि जेव्हा त्याचे हातपाय हलायला सुरुवात होते डॉक्टर सांगतो की अब खतरे के बाहर है, तशी सुटका होते. या षटकारानं जे काय आमचे ज्येष्ठ सगळे आमचे मित्रवर्य भोईरगावचे आलेले त्यांच्यावर एक दबाव आला होता. अगदी कोणी बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. षटकार मारला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले, बिग स्माइल.
आता 5 चेंडू आणि 5 धावा. आरके एंटरप्राइजेस, अच्छा, आरके एंटरप्राइजेस गोरसई बी. दोन धावा पाहून काढल्या जात आहेत. हळूहळू सामना थोडासा अटीतटीचा होतोय. आता किती चेंडू? 4 चेंडू आणि 3 धावा. 4-3 बघा, 4-3. सेन्सिबल नॉक आहे. कुठल्या प्रकारचे मोठे पटके मारायचे नाही. सिंगल डबल खेळायचे आणि सहज आपल्या विजयाच्या समीप जायचं. 4 चेंडू 3 धावा. महेंद्र यांचा पुढचा चेंडू आणि कॅच उडलाय आणि इथं मात्र झेल पकडला जातोय. 3 चेंडू 3 धावा. क्षणाला सामन्याचं पारडं बदलतंय. या सामन्याने इतके रंग बदललेत. सामन्याचा रंग बदलतोय, समर्थकांचे नूर बदलतायत. कुणाल आलाय का नवीन फलंदाज? कुणाल ना आला का? फलंदाजाने अतिशय उतावीळपणाचा, बेजबाबदारपणाचा फटका मारलेला आहे. कारण नसताना विकेट फेकलेले. सिंगल डबलने धावा नक्की झाल्या असत्या. कारण नसताना प्रेशर वाढवलेले, हृदयाचे ठोके वाढलेले, बीपी वाढलेला आहे. ज्यांना कुणाला बीपीची असेल शिकायत त्याने आपली गोळी बरोबर आणली असेल तर जिभे खाली ठेवा रे बाबा. 3 चेंडू 3 धावा. बघा सामन्याचा नूर बघा, रंग बदलतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो कुणाल. महेंद्र एक निर्णायक चेंडू टाकतोय की काय बघूया. महेंद्र पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि फलंदाज धावबाद होतोय. आता 2 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा समर्थकांची चुळबुळ सुरू झालेली आहे. खलबली मच गई आहे. हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जातोय? मनीष येतोय. कर्णधार मैदानामध्ये येतोय. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे रे बाबांनो. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. प्रचंड दडपण आलेलं आहे. सामना अत्यंत उत्कंठावर्धक सिगेला पोचलेला आहे. डू और डाय बॅटल है, करो या मरो. जो जीतेगा वो अंदर, जो और हारेगा वो बाहर. दोन चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडूवर काय होतंय बघूया. पंचांनी सक्त वॉर्निंग दिलेली आहे. 2 चेंडू 2 धावा. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. बघूया मनीष काय करतोय, महेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करतो. अटीतटीचा प्रसंग आहे. अग्निपरीक्षा फलंदाजाची, गोलंदाजाची, क्षेत्ररक्षकांची. निर्णायक चेंडू राईट आर्म ओव्हर. आणि आता जीव भांड्यात पडला आणि भोईरपाडा संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. परंतु काही असो, भोईरपाडा संघ नाजूक परिस्थितीतून पुन्हा एकदा विजयपदाकडे आगेकूच झालेली आहे. आमच्या बाजूला बसलेले सगळे भोईरपाडा गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचा जीव भांड्यात पडलेला आहे. मनीष साठी कोणाकडनं? जगदीश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. मनीष साठी कर्णधार मनीषला मालामाल केलं जाईल. 500 रुपयाचं बंडल फुटलेलं आहे. या मनीष भोईर 500 रुपयाचं बक्षीस रोख घेऊन जा. त्याबद्दल मी हार्दिक